फ्रेंड्स, मी सोनम तुमचं अभिवेद किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण आलू भुजिया करूया। चला मग या आलू भुजिया बनवायला या आणि खायला पण या। चला आपण आता सुरुवात करूया। आपण जसं एक भांडं आपण बेसन घेतलं, कोणतंही भांडं असेल तुमच्या घरी जे काही भांडं असेल त्या भांड्याने जेवढं तुम्ही बेसन घेतलं ते बेसन गाळून घ्यायचं आणि तेवढंच त्याच मापाचं तुम्हाला तेवढाच बटाटा घ्यायचा। हा उकळून घ्यायचा। उकळून घेतल्यानंतर त्यांना एका टोपलीमध्ये काढून ठेवायचा। तो 2 तास तुमचा म्हणजे तो टोपलीमध्ये राहिलेला असला पाहिजे, त्याचं पूर्ण पाणी सुकलेलं असलं पाहिजे। त्यानंतर त्याला मॅश करायचा, स्मॅश करून घ्यायचा, छानपैकी स्मॅश करायचा किंवा किसणीने छान किसून घ्यायचा। असा हा बटाटा घेतला आणि याचे प्रमाण दोघांची सेम असायला पाहिजे। त्यानंतर आपण धने पावडर घेतलं 2 चम्मच आणि हे तिखट आहे 1 चम्मच, 1 किंवा 1.5 चम्मचच्या जवळपास असेल ते। चाट मसाला घेतला 1 चम्मच, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर घेतला अर्धा टेबलस्पून, थोडा 1 चुटकी हिंग घेतला। तर चला आता आपण याचं मिश्रण तयार करूया। सगळे मसाले याच्यामध्ये टाकूया। आणि याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ। आता याला छान मिक्स करायचं। जमेतोपर आपल्याला पाणी टाकायचं नाहीये। यामध्ये बटाट्यामध्येच हे बेसन भिजलेलं असलं पाहिजे। जर लागलंच तर एखादा टेबलस्पून आपण पाणी वापरूया। छान याला मिक्स करून घ्यायचं। चला फ्रेंड्स, आपला आता हा डो तयार झालाय। आपल्याला 1 चम्मच सुद्धा पाणी लागले नाही, सर्व बटाट्यामध्ये बेसन भिजलंय। चला आता आपण साच्याला तेल लावूया आणि जाळी ही मी जी आपली शेव काढण्याची जी पातेलं असतं आपलं छोटं वाली प्लेट, ती मी मीडियम साईज वापरली आहे। एकदम छोटी नाही वापरली आणि एकदम मोठी पण नाही। चला मग फ्रेंड्स, आपण साच्यामध्ये डो भरायच्या आधी तुम्ही सगळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येईल आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला मग तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा। तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला पुन्हा असं वाटते की चला आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊन जायचे। चला आता आपलं तेल गरम होत आलेलं आहे। तेल सुरुवातीला चांगलं गरम पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला मीडियम आचवर चांगलं आपल्या भुजियाला शिजवून घ्यायचंय, कारण की त्यामध्ये बटाटे असल्या कारणाने आपल्याला थोडा वेळ लागेल आणि सॉफ्ट असतानाच त्याला चेंज करावं। याला खूप नाजूकतेने पलटावं लागते, कारण की आपल्याला ही कडक नाही करायची, सॉफ्ट असतानाच त्याला पलटावं लागतं। 2-3 वेळा उलट पलट करावं लागतं। ही थोडी आपल्या शेव सारखी पडायला थोडा त्रास जातो, कारण की ती सॉफ्ट असते, याचा डो सॉफ्ट असतो।
नेहमी आपण आपली शेव काढतो तेव्हा गॅसचा पाळी हा मोठा असतो, पण याचा नाही, त्याला छोट्या छोट्या मंद मंद आचेवर काढायला. बाजारामध्ये या शेवला करताना जेव्हा ही आपली भुजिया बनवतो आपण आलू भुजिया, तेव्हा कलर टाकला जातो, पण आपण कोणत्याही कलरचा यूज करत नाही. आपल्याला टेस्ट आली, छान टेस्ट आली आणि आपली एकदम हेल्दी व्हायला पाहिजे. आपण कलरचा जमे तोपर्यंत कोणत्याही पदार्थामध्ये कलर टाकायचा नाही, कारण की आपण सगळं कसं हेल्दी खाण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता वन साईडला पुरी झाली की आपली भुजिया तयार होईल. निघत नाहीये जशी आपली भुजिया आलू भुजिया निघत नाहीये, पण बघा ती झाली आहे. तुम्हाला नरम जरी वाटत असेल, आपली आलू भुजिया तयार आहे. आणि तुम्हाला आता मी क्रश करून दाखवते की आपली आलू भुजिया खरंच क्रंची क्रंची झाली की नाही. तर बघा, येतोय का आवाज तुम्हाला? मी खाऊन पण बघते कशी झाली, तर टेस्टी झाली की काय. आवाज येतो का फ्रेंड्स तुम्हाला? एकदम क्रंची आणि सुंदर, टेस्ट पण छान झाली आहे. अशी भुजिया तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. ठीक आहे, चला बाय.